तर धाराशिवमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा पाहायला मिळालाय। धाराशिवच्या उमरगा आणि लोहारा परिसरात गारपीट झालेली आहे। हरभरा, ज्वारी, करडई, गहू काढणीला आलेला असतानाच ही गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तसेच आंबा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। धाराशिवच्या लोहारा आणि उमरगा तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय। झालेल्या या गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। कडाक्याच्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। काढणीसाठी तयार असलेले कांदा, ज्वारी आणि गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। आत्ताच कदेर आणि परिसरातील भागात अचानकपणे मोठ्या गारपीट होऊन पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळे रानावर आलेला कांदा सरसकट नासलेला आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेला आहे। आपण बघू शकता कांदा ही सगळं कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि या कांद्याची आता शेतकरी संकटात सापडलेला आहे। तर प्रशासनाला किंवा शासनाला एवढी विनंती की बाबा तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करावी आणि शेतकऱ्याला सहकार्य करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।